बारामतीत सुनेत्राताईंचा पराभव निश्चित आहे. बारामतीत सुनेत्राताईंचा पराभव निश्चित आहे. सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे. आणि आपल्या माफ करा, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे. सुप्रियाताईंचा पराभव निश्चित आहे. पूर्ण आकडेवारी माझ्याकडे नाही, तुम्ही सांगतायत तीच माहिती माझ्याकडे आहे. पण ज्या पद्धतीचं उष्णता वाढली आहे आणि विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की या सगळ्या काळामध्ये खूप तापमान वर असतं. कदाचित तो तापमानाचा परिणाम आहे का हेही पाहावं लागेल. पण एकंदरीत सर्व आकडेवारी आल्यावरच त्याच्यावर भाष्य करणं हे जास्ती संयुक्तिक ठरलं असं मला वाटतं. निवडणूक आयोग चुकलं म्हणण्याचं काही कारणच नाही. दरवेळेला याच काळात निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे त्याच पद्धतीने झाल्यात ते. मला वाटतं की आता तो झालाय भाग, आता पुढे गेलोत आपण, वोटिंगही झालंय. बाबू अगस्कर आलेत खाली. बाबू अगस्कर यांचे नेते आले आहेत, मनसेचे त्यांचे नेते बाबू अगस्कर खाली आले आहेत आणि त्यांचे युवा अध्यक्ष अमोल शिंदे देखील आलेत. शेलार साहेब, बारामतीची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची गेलेली आहे. नेमकं आपल्याला काय वाटते की किती मतांनी आपलं महायुतीचं सीट लागू शकेल किंवा कशा प्रकारची लढाई? तर प्रत्येक निवडणूक महत्वाची असते. बारामतीची चर्चा स्वाभाविकता जास्त आहे आणि बारामतीमध्ये बदल होईल. तिथे निवडून आलेल्या सुप्रियाताई सुळे यांचा पराभव नक्की होईल. सुनेत्राताईंचा विजय होईल. किती लाखांनी होईल याबद्दल आज मी सांगू शकत नाही, पण विजय मात्र महायुतीचा नक्की आहे. चर्चा सुरेश बाहेरची सून आणि एक लेख आता सध्या एक वाद सुरू आहे, चर्चा त्या सगळ्या मुद्द्याची सुरू आहे. खरं तर अशा पद्धतीचं विधान पवार साहेबांकडून अपेक्षित नव्हतं. पवार साहेबांनी असं विधान टाळलं पाहिजे होतं. महाराष्ट्र, मराठी माणूस, आपली संस्कृती यामध्ये घरात येणारी सून हिला सुद्धा मुलीचंच स्थान असतं. तिला देणारी वर्तणुकी तीच असते. किंबहुना काही अंशी असंही मानलं जातं की ती घरात येणारी लक्ष्मी असते. आणि अशा पद्धतीने एक भावना जनमानसाची असताना आपण तिला बाहेरची म्हणणं हे काही मराठी मनाला, मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या संस्कृतीला रुचलेलं नाही. ते मन दुखावणारं वक्तव्य पवार साहेबांनी केलं असं माझं मत आहे. आशिषजी, काल सिंधुदुर्ग कणकवली नारायण राणेंना दिली. सामंत आता येत आहेत थोडं, त्यांनी तयारी केली होती. आज नाशिकच्या भुजबळांनी माघार घेतली. भाजप मित्र पक्षांवर अन्याय करतंय का? मी मागेही मुंबईमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं, स्वाभाविकता निर्णय आपल्याला अपेक्षित वेळेला न झाल्यानंतर यामध्ये विसंवाद आहे किंवा यामध्ये काही ना काही भांडणं आहेत, अशा पद्धतीचं स्वाभाविकता वाटू शकतं. पण महायुतीतल्या सर्व पक्षांची आपापसातली चर्चा, ती जागा कुठला पक्ष निवडून येऊ शकतो आणि त्या पक्षातला कोण उमेदवार निवडून येऊ शकतो या संदर्भात वेळ घेऊन झालेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा त्या निर्णयाप्रत महायुतीतले पक्ष आले त्यानंतर त्या पक्षाला आणि त्या उमेदवाराला ती उमेदवारी घोषित झाली आहे. आणि त्यामुळे हा चर्चेतला झालेला वेळ याला विसंवाद समजू नये आणि कोणावर अन्याय केला असंही समजू नये, असं आमचं त्यातलं मत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाकडनं मतदारांना किंवा जे पदाधिकारी आहेत तुमच्या विरोधात त्यांना धमकावलं जाते अशा पद्धतीचा आरोप होतोय सातत्याने. मला वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये आता ही सुरुवातच झाली आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही काँग्रेसच्या प्रियंका गांधीजींना त्या ठिकाणी स्टेटमेंट करताना पाहिलं. आता सुप्रियाताई स्टेटमेंट करतायत, काही ठिकाणी नाना पटोले करतायत, काही ठिकाणी विजय वडेट्टीवार करतायत. ज्या पद्धतीची स्टेटमेंट्स असंबंध आणि असत्य ही आमच्या विरोधकांकडून येत आहेत त्याचा अर्थ स्पष्ट होतोय. येणाऱ्या निवडणुकीत स्वतःच्या पराभवाच्या कारणाची बीज पेरणी त्यांनी सुरू केलेली आहे. आणि म्हणून उद्या पराभव झाल्यावर काय म्हणायचं तर ते आतापासून त्याची बीज पेरणी आहे. त्यापेक्षा दुसरं काही नाही. कुठलीही धमकी नाही, कुठलाही मोहपाश नाही. ज्या निवडणुकीमध्ये आपले मुद्दे दादा आणि आमचे नेते सगळे त्या ठिकाणी जाहीरपणे मांडतायत, निवडणूक आयोग आपलं काम करत आहे आणि त्यातही कोणाला काय वाटत असेल तर निवडणूक आयोगाचे दरवाजे उघडे आहेत.
जरांगेंच्या आंदोलनाचा काही प्रभाव जाणवतो का इलेक्शनवरती? मला असं वाटतं की मी त्याच्यावर भाष्य करणं टाळीन, पण मुरलीधर मोहोळ यांच्या मागे सर्व समाज उभा आहे. कोण कोण नाही, रामदास कदम हे आमच्या युतीतले वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर कोणी टीका करत असेल असं मला वाटत नाही, पण करत असेल तर चूक आहे. रामदास कदमांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार पक्षांतर्गत आहेच आणि युतीचे नेते असल्यामुळे ते आम्हालाही सांगू शकतात. यापेक्षा नारायण राणेंची उमेदवारी ही आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या आम माणसाने उचलून धरली आहे, आपल्याला आज चित्र दिसलंय आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल. पण तुम्ही शिवसेनेवर अन्याय केला असं वाटत नाही का? हं? शिवसेनेवर कोकणात अन्याय केला असं वाटत नाही का? नाही, बिलकुल मला वाटत नाही. आम्ही दोघांनी काय चारही पक्षांनी मिळून हा निर्णय केलेला आहे आणि तो महायुतीचे उमेदवार म्हणून केलेला आहे. आणि मी सन्माननीय उदय सामंत यांचं मनापासून धन्यवाद पण देईन की त्यांनी लगेच पक्षाची भूमिका ही सर्वतोपरी मानून त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी एक्सेप्ट पण केला आणि त्या ठिकाणी प्रचाराला आपल्या लोकांना लावण्याचे संदेशही त्यांनी दिला. तानाजी सावंतांनी पण नाराजी व्यक्त केली धाराशिवच्या जागेवरून आणि अशा पद्धतीने जर शिवसेनेची एक एक जागा कमी होत राहिली तर आम्ही सहन करणार नाही असं तानाजी सावंतांचं. एखाद्याला अपेक्षा असण्यात काही अडचण नाही. अपेक्षा कार्यकर्त्याला कधी भाजपला वाटेल, कधी शिवसेनेला वाटेल, कधी राष्ट्रवादीला, कधी आरपीआयला. अपेक्षा करण्याला विरोध कोणाचा नाही. जिंकून येण्याच्या निकषावर चारही पक्षाचे नेते एकत्र बसून जिंकून येणाऱ्याच्या शक्यता आणि निकष यावर उमेदवार आणि पक्ष ठरला जातो आणि त्या पद्धतीचे निर्णय होत आहेत. प्रश्न असा आहे की पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, 100च्या पुढे आहेत, तर त्यावर तुमचा कुठलाही नेता आजपर्यंत बोलताना दिसत नाही. वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलतात, पण पेट्रोल डिझेल दरवाढीवर तुम्हाला काय म्हणायचं? या विषयामध्ये एक निर्णय सरकारने याआधीच केला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे हे दर ठरले जातात. हे आता जवळजवळ संपूर्ण भारताला माहिती आहे. पण त्याच काळामध्ये मोदीजींनी त्याच्यावर असलेला कर हा काही महिन्यांपूर्वी स्वतः कमी केला. सर्व राज्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या अखत्यारीतला कर हा कमी करून सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी मदत होईल अशी भूमिका घ्या. उद्धवजींचं सरकार होतं तोपर्यंत तो कर कमी झाला नाही आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी नंतर अजितदादाही या सरकारमध्ये आरपीआय आहे, यांचं सरकार ज्या वेळेला आमचं झालं तर पहिला निर्णय आम्ही त्याच्यामध्ये कर कमी करण्याचा केलेला आहे. महाराष्ट्रात निवडणूक नेमकी कशी होते? भाजप विरुद्ध ठाकरे पवार की मोदी विरुद्ध राहुल गांधी? नेमकी काय तुमचं परसेप्शन? बघा, ही केंद्रीय निवडणूक आहे. केंद्रामध्ये सरकार कोणाचं येईल याचा निर्णय मतदार घेणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने एनडीए वर्सेस इंडी अलायन्स, मोदीजींचं नेतृत्व वर्सेस राहुल गांधी हीच या पद्धतीची निवडणूक आणि मतदारसंघामध्ये स्वाभाविक मतदार उमेदवार असतील. वैयक्तिक टीका केली जाते असं धोरणांवर बोलायच्या ऐवजी वैयक्तिक टीका केली जाते असे सुळेंनी आरोप केला काल, तर त्याच्याविषयी काय बोला? कारण काळांवर पण आज वैयक्तिक आरोप त्यांनी केला. मला वाटतं की स्वतः करताना त्यांच्या पक्षातली लोक विसरतात. संजय राऊत यांच्या तोंडातली बाराखडी आणि त्यांच्या तोंडातली शिवराळ भाषा आणि त्यांच्या तोंडात असलेली वैयक्तिक टीका टिप्पणी सुप्रियाताई त्यावेळेला कान बंद करतात का असा माझा त्यांना प्रश्न आहे. ठाकरे आणि पवारांचं आव्हान तुम्हाला वाटतं की नाही महाराष्ट्रामध्ये? काय ठाकरे आणि पवारांचं आव्हान तुम्हाला वाटतं की नाही? ठाकरे आणि पवार आमच्या बरोबर पण आहेत की. साहेब, अलीकडे आपली शतप्रतिशत भाजपची घोषणा कुणाच्या नेत्यांच्या तोंडून ऐकायला येतं, 400 पार म्हणतात, पण शतप्रतिशत काय बाजूला ठेवलंय? संघटनेच्या बाबतीत प्रत्येक संघटनेला तो अधिकार आहे. उद्या शिवसेनेलाही अधिकार आहे की त्यांचा पक्ष वाढवण्याची पूर्ण भूमिका त्यांनी घ्यावी. तो राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला आहे. आरपीआय तर म्हणतेच मिझोराममध्ये आमचा पक्ष आहे आणि त्यामुळे त्याच्यामुळे काही संघटनेच्या कामामध्ये आपलं संघटन वाढलं पाहिजे हे तर करायलाच पाहिजे. आणि निवडणुकीमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन निवडणूक लढतोय हे सत्य आहे. एकीकडे तुम्ही केंद्रात 400 पार म्हणता, राज्यात 45 पार म्हणता, पण सर्वे तुमच्या बाजूने दिसत नाही. दुसरीकडे तुम्ही त्यांच्या जागा पण कापताय. मला असं वाटत नाही. मी मगाशी सांगितलं कुठला पक्ष आणि कुठला उमेदवार
ती जागा जिंकू शकेल त्या निकषावर ते निर्णय होतो. तुम्हाला एनसीपी कमी वाटते का? तीनच जागा दिल्या एनसीपी. कोणाला एनसीपीला त्यांनी जेवढा मागितला तेवढा दिल्या त्यांनी तीनच मागितलं. असं आता दादा सांगतील, मी कसं सांगणार. नाही, आता दोन ते तुम्ही तर साताऱ्याची शशिकांत शिंदेने एक आरोप केलाय की मला जबरदस्तीने तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होता जेणेकरून मी लोकसभेला बाहेर राहू नये. अशा मी आता मगाशी सुद्धा सांगितलं, धमकी, तुरुंगात टाकणं, ईडी, बाकी मग ईव्हीएम मशीन, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या पराभवाआधी त्याच्या कारणाची बीजपेरणी आहे. आणि न्यायिक प्रक्रिया आहेच की त्यांना काय वाटत असेल तर करायला. कोणी थांबवलंय? राज ठाकरेंना आपण नेमकं काय असं घेऊन केलंय की कारण की त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर भाषणामध्ये सभेमध्ये सांगितलं निश्चितपणे काही तुमच्या काय सूत्र समीकरणं कारण शेवटी मित्र अचानकपणे विरोधात बोलणारा एकदम आपल्यासोबत आलाय तर त्याच्याबद्दल एक शंका उपस्थित. तुम्हीच प्रयत्न केले. नाही, असं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा, राज ठाकरे यांच्या सलग बैठका झाल्या आहेत. राज ठाकरेजी यांची दिल्लीत बैठक झाली आहे आणि त्यामुळे त्यांनी एक राष्ट्रीय स्तरावर युवकांचे प्रश्न आणि युवकांची शैक्षणिक व्यवस्था याच्या काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्या अपेक्षापूर्ती मोदीजींचंच नेतृत्व करू शकेल अशी त्यांनी भूमिका घेतली. त्याचं स्वागत केलं आम्ही. पण राज ठाकरेंनी त्याच राज ठाकरे 2019ला लावले तो व्हिडिओचा एपिसोड आणला होता. मोदी शहावर बोलले होते की हे दोघं सत्तेतून बाजूला झाले पाहिजे तर देश पुढे जाईल. त्यांना नाही, याच उद्धवजींनी राहुल गांधीला काय काय म्हटलं होतं त्याचे व्हिडिओ काढा. याच उद्धवजींनी शरद पवारांना काय काय म्हटलं होतं त्याचे व्हिडिओ काढा. तर मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुकीच्या काळातल्या चर्चा आता आपण पुढे जाऊया. म्हणतात की जिंकण्याच्या निकषावर इतर जागा म्हणजे जसं सिंधुदुर्ग आहे, इकडच्या जागा आहेत आपण घेतो आहोत. मग हे तुम्ही महायुतीमध्ये हे तुम्ही सदस्य घेताना, पक्ष घेताना हा जिंकण्याचा निकष तेव्हा तुम्ही विचार केलेला नव्हता की हा निर्णयच आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे. आपला गैरसमज होतोय की हा निर्णय भाजपने केला असं नाहीये. हा निर्णय महायुतीचाच एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवलेजी या सगळ्यांनी आणि आमचे मित्रपक्ष यांच्याशी चर्चा करूनच झाला आहे. तुम्ही म्हणताय सुरुवातीला 45 जागा निवडू, ज्या बाकीच्या जागा आहेत त्या कोणत्या? कुठल्या 45 जागा सर्व उमेदवार पडल्यावर ते स्पष्ट करू. बारामती ऐकण्यात हा? बारामतीत सुनेत्राताईंचा पराभव निश्चित आहे. सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे आणि आपल्या माफ करा सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे. सुप्रियाताईंचा पराभव निश्चित आहे. नाही नाही, तो पक्ष निर्णय करेल. तो पक्ष निर्णय करेल. भाजपमध्ये आतापर्यंत राज्यप्रदेश भाजपमध्ये परिस्थिती अशी होती सगळं निर्णय फडणवीस घ्यायचे पूर्णपणे. पण आता असं दिसतंय, परसेप्शन म्हणतो मी, ऑब्झर्वेशन, डिरेक्शन काय तर सध्या बऱ्यापैकी तावडेवरनं बॅलन्स करताना दिसत आहेत. खडसे इन होताना दिसत आहेत, जे महाजन रोज उठून त्यांना नाराजी व्यक्त करतायत पण तरी खडसे येताना दिसत आहेत. भाजपमध्ये निर्णय प्रक्रिया उमेदवारीची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतो, कोणी व्यक्ती घेत नाही आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वात काम करतो. आता जे सगळे तिकीट वाटले गेले हे सगळे प्रदेश भाजपच्या शिफारशीने झाले का वरनं काही आले? मला वाटतं आमची प्रक्रिया सुस्पष्ट आहे. राज्यस्तरावर आम्ही याची चर्चा करतो आणि राज्यस्तरावर चर्चा केल्यावर प्रदेश कोर कमिटी केंद्रीय स्क्रीनिंग कमिटीला रिपोर्ट सादर करते. स्क्रीनिंग कमिटीनंतर आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेते. तशाच पद्धतीने सर्व उमेदवार झालेले. महागाई, बेरोजगारी, त्याप्रमाणे घटनेत बदल, शेतीमालाचा भाव हे विषय या निवडणुकीत खूप चर्चेला येतात किंवा ग्रामीण भागात याची प्रामुख्याने चर्चा घडताना दिसते. आपल्यासोबत निवडणुकीतले कुठले मुद्दे आहेत असं वाटतं? हे सगळेच मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून मोदी सरकारने या संदर्भात केलेला कामाचा आलेख आम्ही जनतेसमोर ठेवला आहे. महागाईचा निर्देशांक आटोक्यात आणण्यामध्ये जगाच्या तुलनेमध्ये भारत सक्षम ठरला ही आकडेवारी स्पष्ट दिसते. बेरोजगारीच्या विषयामध्ये प्रचार जरी विरोधकांनी केला तरी रोजगार निर्मितीच्या कामामध्ये स्टँडअप, स्टार्टअप, युनिकॉर्न्स या विविध पद्धतीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यातनं रोजगार निर्मिती या कामाला बळ मोदी सरकारच्या काळात मिळालेलं आहे.
आणि ते सोडून सुद्धा अतिशय पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नोकऱ्या असतील किंवा संरक्षण खात्यातल्या असतील यांचं कामही जनता पाहते. पण राज्य सरकारच्या भरती घोटाळ्यामध्ये किंवा भरती प्रक्रियेमध्ये सातत्याने आरोप झाले. तुम्ही सगळे सभागृहात बोलले, सभागृहातही आम्ही ऐकलंय, सातत्याने त्याच्यावर तलाठी भरती प्रकरण असू द्या किंवा ओव्हरऑलच याच्यावर प्रचंड आरोप आहेत. पोलीस भरतीची प्रक्रिया फक्त आपण सगळी विधानसभेसाठीच ठेवली की काय ते कळत नाही. मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजूनही न्यायालयामध्ये आरक्षण विषयातले निर्णय येत आहेत, काही पेंडिंग आहेत आणि त्या पद्धतीने त्याचा लाभ सगळ्या समाजाला मिळावा त्या प्रक्रियेची कामाची ती गती आहे. आढावा वगैरे नाही घेतला, चर्चा केली आहे सहकाऱ्यांबरोबर. सांगितलं मुरलीधरजींचा विजय निश्चित आहे. नाही, लीड मला वाटतं आमचे शहर अध्यक्ष सांगतील. सगळ्या महायुतीतील लोकांशी बोलून. खडसे साहेब परत एकदा तुम्ही म्हणता काही नावं नाही पुण्यामध्ये, भाजपची पुन्हा ताकद वाढेल उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही स्वागत कसं करता त्यांचं परत एकदा? मला वाटतं खडसेजींनी स्वतःची भूमिका जाहीर केली आहे. एकदा पक्षप्रवेश होईल त्यावेळेला त्यांचं स्वागत पक्षप्रवेश झाल्यावर करू असं देवेंद्रजींनी जाहीर केलंय. याच्यापेक्षा वेगळी भूमिका मी काय ठेवणार? कधी होणार ते आता खडसेजी ठरवतील. खडसेजी आणि केंद्रातली भाजप निर्णय करेल. राज्याच्या भाजपला पुढे मध्ये घेतलं नाही का याच्यात? देवेंद्रजींनी स्वागताची भूमिका मी मांडली ते सांगितली की शेरे सर, बारसू प्रकल्पाला स्थानिकांकडून बराच विरोध झालाय, तर त्याचा परिणाम कुठेतरी लोकसभा निवडणुकीत दिसेल असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं की रोजगार निर्मितीच्या प्रकल्पाच्या विषयामध्ये जागरूकता युवकांमध्ये आणि सर्व मतदारांमध्ये आहे. त्याची चर्चा निवडणुकीत जरूर होईल. अजित पवारांनी पक्ष घेतलेला सुरेंद्र पवारांच्या प्रचारसभेत आणि असं म्हणाले की बैठक आता त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, निवडणूक आयोगाच्या तक्रारमध्ये अशा पद्धतीनं जे वक्तव्य आहे त्याच्याकडे मला वाटतं आता दादा बोललेच आहेत आणि त्याच्यावरचं स्पष्टीकरणही दादानीच दिलं आहे. त्यामुळे मला विचारता कशाला? शरद पवारांनी सीतामाईचं मंदिर का नाही असा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. शरद पवारांनी आज सीतामाईचं मंदिर का नाही, रामाचं मंदिर आहे. शरद पवार विकासाचा मुद्दा सोडून हिंदूच्या ट्रॅकवर येतात असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं की या विषयावर आज मी बोलणार नाही, भाषणात बोलीन त्यावेळेला तुम्ही ऐका. आता आम्ही बोलतो ना, फक्त त्यावेळेस मला बोलायचं नसेल ना. ठीक आहे, मला वाटतं संपूयात आपण. काही आहे नाही या प्रतिभा लास. भ्रष्ट नेत्यांना तुम्ही त्यांनी सातत्याने आरोप केले, हे पब्लिक परसेप्शन तुम्ही कसं दूर करणार? कारण प्रचारामध्ये कुठे ना कुठेतरी अडचणी ठरणार की आजच्या दिवशी त्यांच्याबद्दल तुम्ही बोलता प्रचाराबद्दल आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षात घेतलं जातं. माझा प्रश्न विरोधकांना आहे, जेव्हा हेच आमदार खासदार किंवा नेते तिकडे होते तुमच्याकडे त्यावेळेला ते सर्फ होते, आम्ही घेतल्यावर ते भ्रष्टाचारी तुम्हाला दिसायला लागले आणि त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होते. त्यामुळे विरोधकांनी मुळात ते ठरवावे, जेव्हा तुमच्याकडे होते तेव्हा बाब्या आणि आमच्याकडे आल्यावर कार्टा, ही भूमिका विरोधकांची बरोबर नव्हे. रेता राहिला पूर्ण होऊ द्या उत्तर, मला पूर्ण उत्तर होऊ द्या. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली ज्याच्यात कुठल्याही केसमध्ये कन्व्हिक्टेड आरोपीला आम्ही घेणार नाही आणि कुठल्याही केसमधल्या कन्व्हिक्टेड आरोपीला आम्ही घेतलेलं नाही. किरीट सोमय्याच म्हटले की मला आरोप करायला लावले मातोश्रीवरती, थेट जे त्याचं स्टेटमेंट आले. मी नाही ऐकली त्यांची इंटरव्ह्यू. ठीक आहे, धन्यवाद. कन्व्हिक्टेड कुठल्याही आरोपीला आम्ही घेणार नाही. भाजप किरीट म्हणजे निवडणूक आल्या की भाजप किरीट सोमय्यांचं वक्तव्य ऐकत नाही किंवा आरोप ऐकत नाही असं काही आहे का? आपण मला द्या लिखित, त्यांनी काय म्हटलं मग मी उत्तर देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.